धन्यवाद महागुरु, धन्यवाद योगेश मडवी सर. चला पंच मैदानाच्या दिशेने रवाना. सुनीलजी तांडेल सर. डे नाईट फॉर्मॅट आहे त्यांचा. जपास होताला कैलास दादाला सांगतात की श्री छत्रपती ट्रॉफी मध्ये त्यांची अवस्था मी पाहिली. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल. किरण म्हात्रे, मयूर म्हात्रे, विजय पवार. मॅन्डेटरी पॉवर प्ले 4 षटक. चला आपण सामन्याला इथे सुरुवात करणार आहोत. लढत इथे पाहतो. एका बाजूला स्वर्गीय निरावंती म्हात्रे, माजी सरपंच, गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे. पिसारवे क्रिकेट संघ कधी कन्नवेल 11च्या नावाने खेळतो. मग तिथे राजेश्वर महादे खऱ्या अर्थाने संघाला निश्चित स्वरूपात पॅकेजच्या भूमिकेत असतात. तर कधी स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे माजी सरपंच या नावाने खेळतात. आणि तिथे मात्र संतोष शेठ म्हात्रे माजी सरपंच, मग रमेश शेठ म्हात्रे असतील, हे सातत्याने योगदान देत असतात. तर सामन्याकडे आपण वळणार आहोत. लढत इथे पाहतो. स्वर्गीय निरावंती गावदेवी पिसारवी क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. आणि फलंदाजीसाठी चैतन्यश्वर खुटारी क्रिकेट संघाला आमंत्रित केलेला आहे. ओ टू साईराजे. येस, स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण पाहतोय किरण आणि मयूर. यावेळेस मात्र झेल सोडली आहे कारण चेंडू बॅटला ब्रश झाला होता. एसटी रक्षकाच्या हातातनं घडली मोठी भयंकर चूक. कारण किरण म्हात्रे आज संघाचा तालणारे संकट मोजक आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली असती परंतु नशिबाची साथ इथे मिळते किरणला. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी इथे करत असताना गोलंदाज विजय पवार. या बाते झेल सुटला त्यानंतर चौकार ठोकला. 4 रन. अक्षय जोशी दादाच्या नेहमी तो फिरतोय हो संगतीला. झेलचा प्रायश्चित्त तुम्हाला मोजावं लागेल. चुकीला माफी नाही आहे. चौकार आलाय. 4 धाबा दा फलकावरती. यावेळेस LBW ची वांग दिशा लाईन लेग पाहूनच लेग बायचा इशारा पंचाचा एकदा मिळेल. अंकित होईल धावसंख्येत फलकावरती 5 षटक. क्रमांक पहिला. 4 षटकांची मॅच. बॅटकडे ओके. 5 धाबा दा फलकावरती. विजय पवार समोर फलंदाज मयूरला पाहू शकाल. समोरच्या दिशेने सिनेमी डॉन मध्ये क्षेत्ररक्षकाला हुलकावणी दिलाय. चेंडू गोलीच्या वेगानं गोलीका 4 रन. त्याचे पिताचे नारायण म्हात्रे आणि माता द्वारका म्हात्रे उभी पाठीशी आहे सदैव त्याची पत्नी वैशाली म्हात्रे. भाग्यशाली माता पित्याचं, भाग्यशाली माता पित्याचं वर्णन करावं काय. क्षेत्ररक्षण थोडीस गफलत पाहिली. 4 रन मिळाल्यात. 9 धावा दा फलकावरती. विजय पवार, मयूर म्हात्रे. आडव्या बॅटनं जबरदस्त तडाखा चेंडू चाललाय. आउट ऑफ द पार. षटकार. रायगड जिल्ह्याला रायगड जिल्ह्याला नाव एकच चर्चेत आला. नाव एकच चर्चेत आला. आमच्या संजय भाईचा वाढदिवस गाजतोय इनामपुरी गावाला. आमच्या संजय म्हात्रेचा वाढदिवस गाजतोय खारघर शहराला. 15 धावा दा फलकावरती. सुरेख फलंदाजी अप्रतिम. हो ब्लॉक हॉल मध्ये प्लेसमेंट दिली आहे. शॉर्ट विंड ऑफ मध्ये षटकाची सांगता. एका षटकाची समाप्ती. संघ जाऊन टेबल आहे. एकूण धावसंख्या 16 वरती. सतीश म्हात्रे दिसाया साधा भोळा भारी माणूस हाय तो भला. त्याला गणपती बाप्पा यो पावला. रायगड ठाण्यात फेमस झाला. त्याला गणपती
गणपती बाप्पा यो पावला रायगड ठाण्यात फेमस झाला त्याला गणपती बाप्पा यो पावला रायगड ठाण्यात फेमस झाला त्याला गणपती बाप्पा यो पावला रायगड ठाण्यात फेमस झाला हॅन्डसम डॅशिंग स्वभाव भारी इनामपुरी या गावाचा इनामपुरी या गावाचा इनामपुरी या गावाचा पनवेल तालुक्यात वाजताई धन्यवाद. पहिल्या षटकाची सांगता तेजस येतात गोलंदाजी मार्क वरती सॉफ्ट अँड विकेटच्या पाठी चांगलं क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट रनआउट होण्याची गरज नव्हती आहे फलंदाज बाद झालेत मयूर सामने रंगल्यात भारी हा धावतात त्याचा मुलवारी किशोर मोदीची आदाय भारी त्याला ओळखते दुनिया सारी त्याचा आयोजन हायलाय भारी झाली चकित जनता सारी फोर सिक्सर बॅट्समन भारी बॉल जातोय बॉटरीवरी जय गणेश्वर क्रिकेट संघानी इनापुरीच्या सती सदानी मनाचा ठेवीला चषक मनाचा ठेवीला साक्षी स्टार चषक ठेवलाय धानसर गावाला क्रिकेट स्पर्धा यस केली नीरज म्हात्रे मॅचचा आनंद घेतील आज हॉटेल लाईन मध्ये येते आहेत नीरज आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत मॅचचा आनंद घेतात संदीप शेठ म्हात्रे आपलं देखील हार्दिक स्वागत चांगला चेंडू आहे मिड ऑफ मधनं क्षेत्ररक्षक आल्यात दूर वर्ण पुन्हा एकदा चुकी झाली आहे चेंडूवरती इथे मात्र विकेट रनआउटचा खतरा होता परंतु बचावला गेला चेंडूवरती मिळतील एकूण धावसंख्या 3-3च्या बरोबरीने संघ टिपते 19 या धावसंख्येवर विकी मागच्या मॅचचा हिरो 45 धाव्यांची नाबाद आणि 2 विकेट देखील त्यांनी घेतले होते चांगला खेळ खेळत आहेत बॅट न खेळण्याचा प्रयत्न होता बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळून येत नाहीये डाऊट चेंडूची सांगता सुरेख गोलंदाजी अचूक टप्पा दिशा वेग आपण पाहिला एक चांगला गोलंदाजी ते आपण पाहतो तेजस्वी तेजोमय कामगिरी यस 3 चेंडू 3 षटकार किंवा चौकार जर ठोकले राणी डबा नारिवली यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक आहे विकीसाठी किरोली संघाचे संघनायक आणि तुर्बे टीमचे संघनायक आहेत तर पण आपण रिपोर्टिंग करा नक्कीच इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करणार आहोत अन्यथा तुम्हाला पेनल्टीला सामोरे जावे लागेल गुड नॉट टेक और ये किरण म्हात्रे का सिक्सर देख भाग्याची भाग्याची ही साक्षी कन्या भाग्याची 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 ही साक्षी कन्या भाग्याची जन्माला आली प्रगती झाली जन्माला आली प्रगती झाली माझ्या सतीश दादाची भाग्याची 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 साक्षी क्या बात आहे षटकार आल्यानंतर धावसंख्या दाखल करती 26 शेवटचा बॉल इथे चांगला गॅप शोधण्याचा प्रयत्न पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक होते षटकाची होते इथे षटक क्रमांक 2 ची सांगता संघाची धावसंख्या 27 धावा चैतनेश्वर कुटारी टीम 27 धावा तरी यानंतरची लढत असेल किरवली क्रिकेट संघ आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ गावदेवी तुर्भे या 2 क्रिकेट संघाच्या दरम्यान नाणेफेक केली जाणार आहे गावदेवी तुर्भे क्रिकेट संघाचे संगणक संख्या तिथे उपस्थित आहे किरवली क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा येस आमचे डीजे मास्टर सागर यांचं देखील आगमन सागर आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत प्रवीण चांगले ऑफरोडिंग करतायत कौतुक करीन प्रवीणचं देखील 2 षटकाची सांगता झाली
एकूण धावसंख्या धावफलकावरती 27 आपण पाहिली. शैलेश म्हात्रे गोलंदाजीसाठी सज्ज आहेत. शैलेश म्हात्रे 27 धावा आहेत धावफलकावरती. किरण आणि विकी म्हात्रे शैलेश म्हात्रे समोर फलंदाज किरण समोरच्या दिशेनं अगदी चांगला फटका एक्झिक्यूट केलाय डीप मध्ये. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत अमोल. चांगलं क्षेत्ररक्षण मिळेल फक्त या चेंडूवरती 2 धावा 2 धावच्या बरोबरीनं संघ पुढे सरसावत असताना 29 धावा धावफलकावरती. शैलेश म्हात्रे गोलंदाजीसाठी सज्ज आहेत. शैलेश हा ट्रॅकर फटका फसलाय. क्षेत्ररक्षक दूरवरनं राकेश पाटील. ओहो झेल सुटलाय. प्रयत्न खूप चांगले होते परंतु बॉडी बॅलन्स चुकला. हातातून चेंडू निसटला. मिळाल्या चेंडूवरती 2 धावा 2 धावच्या बरोबरीनं संघ जाऊन टेपतोय. एकूण धावसंख्या 31 31 धावा धाव फलकावरती. 31 धावा. शैलेश म्हात्रे समोर फलंदाज किरण. फुल टॉस होता काऊ कॉर्नर रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव तर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न करत नाहीये फक्त एकच वरती समाधान. एका धावच्या बरोबरीनं धावसंख्या 32 धावा आहेत. 32. 3 चेंडू बाकी आहेत षटकातील. गोलंदाज शैलेश म्हात्रेची गोलंदाजी पाहिली मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलाय परंतु शांत बसणारा हा खेळाडू नाहीये विकी म्हात्रे. येस स्वतः फलंदाज बाद झाल्यात आणि प्रामाणिकता पण इथे पाहिली. ऑनेस्ट इज द बेस्ट पॉलिसी असं पण म्हणतो. प्रामाणिकपणा इथे त्यांनी दाखवले. फलंदाज बाद विकी. बघता बघता पूर्ण होईल नवी मुंबई विमानतळ. नवदीपांचं जळगाव हीच जनतेची तळमळ. इनामपुरीचा सतीश म्हात्रे सांगे दीपांची महती. इनामपुरीचा सतीश दादा सांगे दीपांची महती. दीपांचं नाव लागेल विमानतळाला ठेवी नवसाचा गणपती. 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 विशाल म्हात्रे येतात. शैलेश म्हात्रे गोलंदाजीसाठी सज्ज. वेग वेग पुन्हा एकदा चेंडू आणि बॅटचा संपर्क झालाय. फलंदाज बाद विशाल. कोण रे आला तो डान्सर वाला तो कशात कम नाही रे. तो कशात कम नाही रे. आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दम आहे रे. जबरदस्त गोलंदाजी. विकेट हॅट्रिक संपादित करणार का गोलंदाज शैलेश म्हात्रे. निलेश आहेत. निलेश म्हात्रे शेवटचा बॉल. विकेट हॅट्रिक संपादित करणार का गोलंदाज शैलेश. वेग आणि वेग आणि ते षटक क्रमांक 3 ची सांगता. संघाची धावसंख्या पाहिली 49. या षटकाचा विचार केला 5 धावा आणि 2 विकेट. शैलेश अप्रतिम गोलंदाजी. क्रिकेट सामने रंगलेत भारी. हा धावसंख्या ग्राउंडवरी. किशोर मोदीची आदाय भारी. त्याला मुळात ते दुनिया सारी. त्याचा आयोजन हायलाय भारी. झाली चकित जनता सारी. 4 सिक्सर बॅट्समन
ठेवलाय धानसरे गावाला क्रिकेट स्पर्धा केली आयोजित धानसरे गावाला. क्या बात आहे. स्क्रीनच्या अगदी समोर महातीचा महासागर महागुरु. क्या बात आहे. बोला गणपती बाप्पा मोरया हा त्यांचा फेमस डायलॉग. सध्या भरपूर रील्स देखील आपण इंस्टाग्रामवरती पाहतो, फेसबुकवरती पाहतोय. आणि जबरदस्त व्यक्तिमत्व आमचे महागुरु सर. शेवटचा षटक घेऊन येतील साई. धावसंख्या दाबल करते 32-32. व्हेरी गुड बॉलिंग. चेंडू पाडल्यानंतर जर थोडी नक्कीच उचल घेतली आणि या ठिकाणी चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडूची सांगता. संघाची धावसंख्या 32 वरती स्थगिती आपण पाहिली. शेवटचे 4 चेंडूचा विचार केला एकही धाव आली नाहीये. भेदकता किती चांगली आहे पिसार्वे टीमची. साई गोलंदाजी ट्रॅक वरती. यस यावेळी आडव्या बॅटनं बिर्र काऊन दिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. गरज होती चौकाराची आणि तो चौकार आलाय. फलंदाज किरण म्हात्रेच्या बॅट्स मधून चौकार. एकूण धावसंख्या 36. किशोरपुरी धानसरे गावचा मामे भाऊ सती दादाचा या साक्षी स्टारच्या शिकारा फार योगदान आहे तयाचा. हरला मेळावा प्रेक्षकांचा लुटती आनंद या स्पर्धेचा. इथे आलेल्या मान्यवरांचा होतो सन्मान क्रिकेटपटूचा. किरवली क्रिकेट संघासाठी शेवटचा पुकार आहे. किरवली संघ नाणेफेकी सारी संपर्क साधावं. 36 धावा आहेत धाव फलकावरती. साई गोलंदाजी करत असताना समोर फलंदाज आपण पाहतोय तर मग किरण म्हात्रे अप्रतिम फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतायत. समोरच्या दिशेने चालला चेंडू लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत शैलेश. दुसरी धाव जोखीम. फलंदाज बाद निलेश. साई फलंदाजीसाठी आता पाहतोय तो मात्र किरण म्हात्रे. 37. 3 चेंडू बाकीत. आडव्या बॅटनं जबरदस्त तडाखा. लॉंग लेग सीमा रेषे बाहेर. 4 रन. हक्कासाठी दिला लढा मर्द लढायला बघण्यासाठी. मर्द लढायला बघण्यासाठी. बाळासाहेब एकच वाघ बसलाय हृदयामध्ये. बाळासाहेब एकच वाघ बसलाय हृदयामध्ये. एकता टायगर आपण या ठिकाणी म्हणू शकाल, कारण किरण वनमॅन आर्मीची भूमिका साकारत असताना 41 धावा आहेत फलकावरती. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. गोलंदाज साई. पुन्हा एकदा चेंडू हवेच्या लाटांवरती. क्षेत्ररक्षक दूरवरनं येत आहेत. चेंडूवरती राकेश आलेत. 2 धावच्या बरोबरीने संघ जाऊन टेपलाय. 43 रन. शेवटचा चेंडू फर्स्ट इनिंग मधली शेवटचा चेंडू आपण या ठिकाणी पाहू शकाल. 43 टार्गेट सेट करणार का? षटकाराला 49, चौकाराला 47. पाहूया अंतिम चेंडूवरती काय रहस्य असेल. शेवटचा बॉल. आडव्या बॅटनं पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. आणखीन एक चेंडू फेकावा लागेल. आता जर षटकार ठोकला तर 50 होती. खूप चांगली फलंदाजी किरण म्हात्रे. सलामीवीर म्हणून आल्यात. किरण म्हात्रेच्या बॅट्स मधून आपण एक षटकार पाहिला आणि चौकारांचा विचार केला तर 3 चौकार.
27 धावसंख्येवरती खेळत असताना शेवटचा बॉल आहे. गोलंदाज तयार. षटकातील अंतिम चेंडू. 44 धावा आहेत धावफलकावरती. षटकार आला तर 50 पूर्ण होतील. चौकार आला तर 48. चांगला फटका लागतो. कॉर्पोरेट लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. मिसफिल्ड होत आहेत परंतु 2 धावा मिळतील. 2 धावेच्या बरोबरीनं संघ जाऊन टेपतोय. एकूण धावसंख्या 46 आणि 47 धावांचा लक्ष असेल तो मात्र पिसार्वे संघासमोर. तर नाणेफेक इथे केली जाणार आहे. 2 क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक केली जाईल. एका बाजूला किरवली गावदेवी किरवली विपक्ष बाळाराम मडवी शांततेचे प्रतीक धरणा यांच्या शुभास्ते नाणेफेक इथे केली जाईल. एका बाजूला गावदेवी किरवली विपक्ष गावदेवी तुर्बे हेड अँड टेल नाण्याची दर्शने बाजू असतील. बाळा या इकडे. सामना 4 षटकांचा असणार आहे. तर नाणेफेकीचा कौल गावदेवी किरवली क्रिकेट संघाच्या बाजूने संघाने एक नाणेफेक जिंकली. बघा त्यांनी सांगितलं मला खेळता येतो परंतु बोलता येत नाही. तर एकनाथ म्हात्रे साहेबांचा आपण इथे सन्मान करू. एकनाथ म्हात्रे साहेबांचा हेतूची सन्मान इथे केला जाईल. जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसरचं निमंत्रण स्वीकारून आपण आज इथे आलेला आहात. आपला हेतूची सन्मान आमचे परममित्र संतोष पोरजी यांच्या शुभ हस्ते इथे आपला सन्मान केला जात आहे. नाणेफेकीचा कौल किरवली क्रिकेट संघाने जिंकलेला आहे परंतु निलेश पाटील धरणा निलेश पाटील या आपला सन्मानित केला जाईल. निलेश हवा पण आपला हेतूची सन्मानित केला जाईल. साक्षी स्टार सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड इनाम परिचषक 2025 स्पर्धा आपण पाहतो. जय गणेश क्रिकेट संघ दानसर आयोजित आणि या स्पर्धेचे शिल्पकार आहेत आमचे परममित्र सतीश शेठ म्हात्रे. त्याचबरोबर त्यांचे बंधू संजय शेठ म्हात्रे, विजयदादा पाटील, समीर दलवी आणि विलासदादा पोरजे. सर्वांचं कैलाश आहेत. आमची खूप मेहनत आहे सर्वांची. निलेश पोरजे आहेत माजी उपसरपंच. एका बाजूला आमचे गोमेश माली. आज गोमेश माली आमच्या समीवेत वल्लभ नाईट स्पर्धेमध्ये असणार आहेत. निश्चित स्वरूपात मावशीच्या गावाला त्यांना निमंत्रण आहे भोलेनाथ शेठ पाटील यांचं. तर आता जे डी पाटील क्रिकेटचा आनंद घेतात बघा. आणि त्यांनी सांगितलं आपल्याच विभागातील 4 संघ आहेत. एका बाजूला पिसारवे, खोटारी, तुर्बे आणि किरवली या 4 संघांना खऱ्या अर्थाने विभागातील संघांना त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स योगेश मडबी. साईराजीजा. थैंक यू सो मच महागुरु. थैंक यू सो मच साईनाथ राजे. बहुत बहुत शुक्रिया दोस्तों. फिर एक बार सभी दर्शकों का स्वागत. दोपहर की कड़ी धूप में ये बड़ा मुकाबला आप देख रहे हैं. जीत की बात करेंगे. पहले सत्र में 46 रन बने और 47 रनों का टारगेट मैदान के ऊपर है. और ये मुकाबला बेहतरीन होगा क्योंकि ये मुकाबला 4 ओवर का है. 47 का टारगेट है यानी कि प्रति ओवर 11.75 की औसत से रन बटोरने यानी कि तकरीबन 12 की औसत से रन बनाने मैदान के ऊपर मुकाबला जीतने के लिए. चलो टीम सलामी जोड़ी मैदान पर भेजी है. पहले सत्र की बात करेंगे. कुटारी टीम ने शानदार प्रदर्शन किया और पहले बल्लेबाजी करते हुए 46 रन बनाए और 47 रनों का टारगेट टीम पिसारवे टीम के सामने रखा है. अगला मुकाबला बेहतरीन होगा. किरवली बनाम तुर्बे के बीच अगला बिग फाइट मुकाबला होगा. सेकंड राउंड का सेकंड और उसके बाद अंतिम मुकाबला आज के दिन का रहेगा. कल आना ना बोले दोस्तों क्योंकि कल इस प्रतियोगिता का अंतिम दिन है और मेगा फिनाले, मेगा फेस्टिवल, सुपर धमाका, सुपर से ऊपर धमाका मागुरु. क्योंकि कल दर्शकों को मेजबानी है, नॉनवेज, दाल मुंडी और सभी का इंतजाम किया है पीने का. और बिल्कुल पहले दिन में क्या खूबसूरत मजा आई थी. वन मैन आर्मी हमारे किशोर दादा पोरजी, पूरी मैनेजमेंट देखिए कितनी खूबसूरत मैनेजमेंट उन्होंने की. और उसके बाद बात करेंगे तो हमारे इवन जोड़ी जो आयोजक कमेटी हमारे सम्मानीय सतीश शेठ म्हात्रे और संजय दादा म्हात्रे, उनका भी जिक्र होना चाहिए क्योंकि टेनिस क्रिकेट विश्व की सबसे बेहतरीन प्रतियोगिता साक्षी स्टार चषक 2025 का पर्व आप देख रहे हैं. और जिसके ऊपर हम सभी को गर्व है वो है साक्षी स्टार चषक 2025 का पर्व.
गेम स्टार्ट, सामना शुरू होता हुआ। 47 रन की टारगेट, गेंद को उड़ाया लॉन्ग ऑफ के रीजन में, सीमा रेखा के बाहर। विजय पवार का पावर 6 रन। धन्यवाद। नक्कीच पिसारे टीमसाठी शुभेच्छा आल्यास प्रदीप पाटील वाकलन एक उत्कृष्ट खेळाडू यांच्या माध्यमातून पिसारे टीमसाठी खूप सारे शुभेच्छा। प्रदीप पाटील आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत। बिल्कुल पिसारवे टीम, देखिए आज ये मुकाबला आप जीते तो नाइट टूर्नामेंट जहां पर वल्लभ के मैदान पर है, वहां पर आपके पूरे खाने का इंतजाम हमारे रूपेश दादा पाटिल तलो से मजकूर इनकी तरफ से पिसारवे टीम को किया है, मगर ये मुकाबला आपको जीतना होगा। रूपेश दादा का भी स्वागत है, मुकाबला देख रहे होंगे तो उनका भी स्वागत करेंगे। स्वागत किया है गेंदबाज का, पहली गेंद के ऊपर छक्का डालकर स्वैग से करेंगे सबका स्वागत। गेंदबाज आकाश मात्रे का स्वागत। पवार द पावर कहते ना महागुरु, पवार द पावर। राजनीति में शरद पवार और मैदान पर अब विजय पवार। देखना है पावर किस तरह चलते हैं। पहली गेंद में छक्का, फिर एक बार हवाई सफर, हवाई यात्रा, गेंद फंसी हवा में और यहां बल्लेबाज विजय पवार की पारी का अंत हुआ। क्या बात है, कितनी खूबसूरत संगीत है। देखिए हमारे सम्मानित सतीश दादा मात्रे और संजय दादा मात्रे की हमारे ताकत का अंदाजा हमारी जोर से नहीं बल्कि दुश्मनों की शोर से पता चलता है। कमाल की प्रतियोगिता दोस्तों, देखिए ना आज 3 दिन की प्रतियोगिता नहीं लग रही है, जहां पर 5-5, 6-6, 7-7 दिन की प्रतियोगिता होती है। इतनी बड़ी ट्रॉफी नहीं होती, इतने बड़े इनाम नहीं होते और इतनी बड़ी साइकिल तो शायद नहीं होती। महागुरु ये देखिए ना, तकरीबन 25,000 के करीब एक साइकिल का प्राइस है। 4 साइकिल का प्राइस 1 लाख है, इधर बाइक 70,000 की है। इतनी बड़ी टूर्नामेंट शायद महागुरु आज नाइट या डे में भी नहीं देखने मिलती। सराहना होनी चाहिए पूरी आयोजन कमेटी की और उसके पीछे हमारे किशोर दादा पोरजी, कैला दादा पोरजी का जिक्र करना चाहिए। अच्छी गेंद थी, यहां पर बीट हुए बल्लेबाज को, रन लेते हुए यहां दूसरा। पहले गेंद में छक्का, दूसरे गेंद में विकेट और तीसरी गेंद में 2 रन। देखो कल दर्शकों को मौका है, कल आना ना भूले। मैंने इसलिए कहा ना कि कल सुपर धमाका है, सुपर संडे नहीं बल्कि कल मेगा फेस्टिवल जरूर है। और सुपर धमाका, आपके खाने का इंतजाम, आपके पीने का इंतजाम और यहां से एक साइकिल का हकदार भी हमारे दर्शक बनेंगे। लकी ड्रॉ कल यहां ओपन होगा। देखिए सब दर्शकों को है लकी ड्रॉ। प्रेक्षकांसाठी महागुरु उद्या या ठिकाणी लकी ड्रॉच्या माध्यमातून एक सायकल दिली जाणार आहे। त्यामुळे प्रेक्षक वर्ग तुम्ही इथे आहात, काही प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून सामन्यांचा एन्जॉय करतात, त्यांना देखील सूचना आहे उद्या घरी बसून तुम्हाला सायकल मिळणार नाहीये, त्यासाठी महागुरु इकडे यावं लागेल। निश्चित योगेश मडवी कार्यार्थाने काल आपण बघितलं पहिल्या दिवशी जल्लोष मध्ये उद्घाटन झालं, उद्या याहून अधिक जल्लोष होणार आहे। जी हाँ बिल्कुल, इस बार हवाई यात्रा, फिर एक बार गेंद जाएगी, अंपायर का डिसीजन या मैक्सिमम 3 रन और यहां से फ्लाइट टेस्ट स्ट्रोक थी और यही तो चाहते हैं यहाँ पर टीम, क्योंकि 48 रनों का टारगेट है। पहले ओवर की बात करेंगे तो 1 विकेट के नुकसान पर 16 रन, एक गेंद अभी भी बाकी है। तोड़फोड़ बल्लेबाजी और पिसारवी टीम ने कहा ना कि जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं। मुकाबला बेहतरीन होगा, कहीं मत जाना क्योंकि कुटारी टीम की गेंदबाजी ताकतवर है। कुछ तो रणनीति बनानी होगी क्योंकि 16 रन बने। जीत की बात करेंगे तो अब 32 की आवश्यकता है, अभी भी मौका है। 19 गेंदे 32 का समीकरण, रनों को रोकना है तो आपको अच्छी गेंदबाजी करनी होगी। 47-31 की आवश्यकता, अंतिम गेंद डॉट, यहां से 18 गेंदे यानी कि 3 ओवर बची है और 10.33 की औसत से अब 31 रन बनाने हैं आने वाली 18 गेंदों के ऊपर टीम पिसारवी को। मुकाबला बेहतरीन होगा, कहीं मत जाना दर्शक, देखते रहिए
सुनते हैं फिर एक बार डीजे की संगीत। जयंती आहे आणि त्या जयंती निमित्त आमच्या स्पर्धेचे दमदार आयोजक सन्माननीय सतीशदादा मात्रे आणि संजयदादा मात्रे यांच्या वतीनं विनम्र अभिवादन। खरं तर मराठी माणसाचा मानबिंदू 86 वर्षाचं वादळी आयुष्य फक्त मराठी माणसासाठी ज्यानं झिजवलं ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती आहे। त्यानिमित्त पुन्हा एकदा विनम्र अभिवादन। सत्ता हाती नसतानाही दिल्लीपर्यंत दबदबा होता आणि पाण्यालाही पेटवणारा वक्तृत्वाचा दबदबा होता। डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूनाच मुभा आहे कारण साहेब तुमच्याचमुळे मराठी माणूस उभा आहे। आज जी मराठी माणूस वाट पाहतो त्यांच्या परतण्याची, कारण सध्या तरी आपण पाहिले मराठी माणसाचा आवाज दाबला जातोय, मराठी माणसाला मागे खेचलं जातंय, मराठी माणसाचे कुठे चालत नाही। म्हणून तर आजही पुन्हा बाळासाहेब ठाकरेंची आठवण होतीये। साहेब या पुन्हा एकदा तुम्ही, हीच आमची खरं तर प्रेक्षक वर्ग वाट पाहतायत। आमचे सर्व धावसंख्या के पडाई तर एका बाजूला 47चं टार्गेट असताना 2 षटक, दुसरं षटक सुरू असताना धाबा फळकामध्ये 16 धाबा, 17 चेंडू 31 पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये खोलात टाकलाय बॉल, अजून एक डॉट चेंडू, एक डॉट चेंडू सामन्यामध्ये कमबॅक देईल। कारण मी सांगितलं की कुटारी संघाची गोलंदाजी ही त्यांची ताकद आहे आणि ती ताकद सिद्ध करावी लागेल। सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज विशाल मात्रे ज्याच्याकडे अनुभव भरपूर आहे, अनेक वर्ष क्रिकेटला दिली आहेत, तो विशाल मात्रे पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू प्रहार केला, बॅक साईडला चेंडू चाललाय अलोंग द कार्पेट, एका ऍक्शन मध्ये बॉल उचलू शकला नाहीये, दुसऱ्या धाबेचा कॉल, चुकीचा थ्रो। मी मगाच धरून सांगतोय की एक धाव किती महत्वाची आहे, तुमचा डायरेक्ट थ्रो किती महत्वाचा आहे। जर तुम्हाला धाबा वाचवायचे तर ऑन द स्टंप डायरेक्ट थ्रो तुम्हाला गरजेचा आहे। बाउन्स पैकी क्रिकेटमध्ये इंटरनॅशनल मध्ये क्रिकेटमध्ये जास्त केली जाते। टेनिस बॉल मध्ये तुम्ही ऑन द स्टंप डायरेक्ट थ्रोचा वापर करा जेणेकरून धाबा वाचवले जातील। इकडे पिसारबे संघाला धाबांची गरज आहे। यावेळेचा बॉल काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला, नेत्रदीपक फटका, डोळ्याचं पारडं पेरणारा फटका आपण पाहिला राकेश पाडीच्या बॅट मधून आलाय चौकार। कैलास दादा काय सुंदर फटका होता। कैलास दादाने देखील कौतुक केलं कारण कैलास दादा म्हणजे सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे, त्याच्याकडे अनुभव आहे, पण त्यांनी त्या फटक्याची प्रशंसा केली। अगदी सुंदर फटका, फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट। तुमचा क्लास किती महत्वाचा आहे। सुंदर सुंदर बॅटिंग। धावा संख्या 4 ने पुढे, डान्सिंग डाऊन द विकेट, काय फटका आहे, सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक वाव। सुंदर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन राकेश पाटील। अशीच जर फटकेबाजी राहिली तर पिसारबे संघ सहज सामना जिंकेल। 26 धाबा स्कोरबोर्ड 21 ची गरज आहे, राहिलेत बॉल फक्त 13। मुश्किल सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर। मैदानावरती प्रयत्न करावे लागतील आता टीम खुटारी संघाच्या गोलंदाजाला। कट केलाय बॉल चांगला, यावेळेस कट केलाय, फक्त दिशा दिली बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये, थोडीशी फिल्डिंग मिस झाली आहे, परिणाम 2 धावा। टाळ्यांचा आवाज बघा किती जोरात आहे। 2 षटक समाप्त, धाबा संख्या 28, राहिलेले 2 षटक आता गरज आहे मैदानावरती फक्त 19 धाबेची, 12 चेंडू आणि 19 धाबेची गरज टीम पिसारबे।
8. 28 झाल्यात. 19ची गरज आहे. 12 चेंडू. चला पाणी देखील आपण पुरवा मैदानाच्या आतमध्ये, कारण कडक ऊन आहे. कडक उन्हामध्ये प्रत्येकाला पाण्याची गरज भासते आणि जेव्हा जेव्हा ही मैदानावरती पाणी लागेल तेव्हा तुम्ही पुरवा प्लीज. जिंकण्यासाठी आता गरज आहे. 12 चेंडू 19 धाब्याची. हथेली पर रखकर नसीब, हथेली पर रखकर नसीब तू क्यों अपना मुकद्दर ढूंढता है, सीख उस समंदर से जो टकराने के लिए पत्थर को ढूंढता है. मैदानावरती आता सामना जर जिंकायचा असेल तर येणारे तिसरा षटक तुमच्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. जर तिसऱ्या षटकामध्ये 10-12 धाबा आल्या तर टीम पिसारवे सामन्यामध्ये पकड मजबूत करेल आणि जर या ओव्हरमध्ये धावा कमी आल्या, विकेट एका 2 आल्या तर मॅच मध्ये कमबॅक होईल टीम चैतन्येश्वर क्रिकेट क्लब कुडारीचं. परंतु असं म्हटलं तर महागुरु तर आणि तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये आणि आम्ही नेहमी सांगतो ना, जर तर शिवाय क्रिकेटही नाहीये. त्यामुळे मॅच देखील चांगली पाहायला मिळेल प्रेक्षकांना. परंतु येणारे 12 चेंडू आता 19 धाबेची गरज आहे. दमदार लढत मैदानाच्या आतमध्ये. 2 संघ एकमेकाविरुद्ध खेळतायत. त्यामुळे लढत देखील शेवटपर्यंत प्रेक्षकांना चांगली पाहायला मिळेल. शेवटपर्यंत लढावं लागेल, कारण शेवटचा बॉल जोपर्यंत फेकला जात नाही, शेवटची रन जोपर्यंत बनवली जात नाही तोपर्यंत तुम्हाला लढावं लागेल. धाबसंख्या एकूण पाहिली तर आता 28 धावा झालेत. निर्णायक षटक कोण फेकेल, कोणावरती विश्वास दाखवला जाईल, कारण येणारे षटक फार विश्वासानं फेकावं लागेल. सध्या तरी महागुरु आजच्या दुनियेमध्ये विश्वास नावाची चीज नाहीये, कोणावरतीच विश्वास नाहीये. भरोसे के लायक इंसान नहीं मिलता. पहिला चेंडू प्रहार तर केला, बॉल चालला मिड विकेटला. बॉल जोपर्यंत फील्ड होणार तोपर्यंत एक सिंगल आली. एक सिंगल फार महत्वाची होती, कारण राकेश पाटीलला स्ट्राईक ही तेवढीच महत्वाची होती. छोटा पॅकेट बडा धमाका, नेहमीच विस्फोटक खेळ राहिला खेळाडूचा. मागच्या मॅच मध्ये देखील मी सांगितलं, जोपर्यंत राकेश खेळपट्टी होतीये तोपर्यंत पिसारवे संघ सामना जिंकण्याचे स्वप्न राखू शकतोय. दोन्ही संघाने स्वप्न राहिलंय राखलं या चमचमत्या ट्रॉफीला उचलण्याचा. दोन्ही संघांचं स्वप्न आहे एखादी सायकल किंवा बाईक घेऊन जाण्याचा, परंतु स्वप्न कोणाचं साकार होणार. एकूण 24 संघांचा समावेश, त्यातनं एक खेळाडू विजेता राहणार, त्याला आम्ही बाईक देणार. स्वप्नातील बाईक जिंकण्याचं स्वप्न कोणाचं कंप्लीट होणार याचं उत्तर तुम्हाला उद्या मिळेल, कारण 70,000 रुपयाची बाईक एका खेळाडूला दिली जाईल. 25,000 रुपयाची स्पोर्ट्स सायकल 3 खेळाडूंना दिली जाईल आणि 25,000 रुपयाची एक सायकल जी आमच्या प्रेक्षकांना विनामूल्य दिली जाणार आहे लकी ड्रॉच्या माध्यमातून. वेगवान बॉल फार वेगाने, परंतु लाईन चुकीची होती, दिशा चुकीची होती. पंचांनी दंडित घोषित केला, अर्थात वाईटचा इशारा केलाय. अतिरिक्त रन्स, त्यामुळे अंकुश लाभावं लागेल. आता 11 बॉल मध्ये 17ची गरज आहे. 11 चेंडू 17. काय सुंदर लढत आहे. प्रेक्षक मैदानावरती मॅचचा आनंद घेतात. बरेच सारे प्रेक्षक जे फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून आम्हाला जॉईन झाले तेही मॅचचा आनंद घेतात. अगदी सुंदर नेत्रदीपक मॅच मैदानावरती. येणारे 11 चेंडू आणि 17 धाबीची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा बॅटचा टॉपेज लागलाय, कॅच आणि तिकडे फलंदाज बाद झालाय. या मॅचची गोल्डन विकेट. राकेश पाटील बॅक टू द डगआउट. जय गणेश्वर क्रिकेट संघाने केलं आयोजन भारी. साक्षी स्टार सर्व्हिसने केली नियोजनाची तयारी. नावाजलेले खेळाडू आले, नावाजलेले खेळाडू आले क्रीडा कौशल्य दावायला. या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा मामाच्या गावाला. या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा धानसरी गावाला. या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा मामाच्या गावाला स्पर्धा सुरू असली, परंतु काय सुंदर प्रतियोगिता आपण पाहतोय. कैलास दादा जो खूप मेहनत घेतली, कारण आमचे एबन आणि खरं तर आमचे वन मॅन आर्मी किशोर दादा पोरजी, सगळ्यांचं कौतुक करूया. येणारे समीकरण आता मॅच मध्ये पलटवार झालंय. खरं क्रिकेटचा खेळ तसा मित्रांनो, कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर, आणि कभी खुशी कभी गम. मैदानावरती अप अँड डाऊन्स तर होतच असतात, परंतु येणारी लढत कोण जिंकणार. कोई गिरने में राजी तो कोई गिराने में राजी, मगर जो गिरकर संभल जाए वही जीतता है बाजी. येणारे 10 चेंडू 17 धावा आणि टोकलाय. हो वाड कॅच, वाड कॅच. विशाल होते त्या ठिकाणी. शब्द उरले नाहीयेत. प्रेक्षक त्या ठिकाणी आहेत,
कॅमेरामॅन आहे, सगळ्या गोष्टी चेक कराव्या लागतील, कारण पंचांनी देखील सांगितले आणि फलंदाजाला देखील विश्वास आहे की मयूरनं विशाल होते त्या ठिकाणी. सुपर्ब मॅन म्हटलं तरी चालेल, स्पायडर मॅन म्हटलं तरी चालेल. अशा प्रकारचं स्टँडर्ड आणि क्वालिटी क्षेत्ररक्षण स्वतःला हवेमध्ये स्ट्रेच केलं. सगळ्यात महत्वाचं बॉडी बॅलन्स, त्यानं बॉडी बॅलन्स देखील तेवढं सुंदर केलाय. सचिन कडू आता प्रश्नात पडलाय, पाहूया कशा प्रकारे डिसिजन येणार, कारण योग्य डिसिजन नेहमी सचिन कडूचा असतो. त्याचबरोबर संकेत गोंधली देखील आलाय. चांगले स्पर्धेचे आयोजक आहेत, नेहमी मोठ्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून. आणि बॅट्समन आउट, ओ युटी बॅट्समन देखील ऑलरेडी बाहेर निघलाय, कारण फलंदाज बाद झालाय. आणि विशालचं कौतुक केलं पाहिजे, एकदा टाळ्या उद्या कुटारीकर विशालसाठी. कॅमेरामॅनचं वर्क बघा, फॉर्च्युन इव्हेंट कॅमेरामॅन कौतुक करेल तुमचं. राजकुमार पाटील आले नवीन बॅट्समन. राहिले समीकरण 9-17. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, वेगवान स्ट्रोक चालला इथे लॉंग ऑफ रिजन मध्ये. एक धाव तर मिळाली, डायरेक्ट हिट झाला, त्याचा परिणाम काय? 2 धावा झाल्या, कदाचित तिसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत. धावसंख्या आपण पाहिली तर धावपळकावरती 2 पुढे 1-1 धाव किती इम्पॉर्टंट आहे हे विशाल तिकडनं बाउंड्री लाईन मधून खेळाडूंना सांगतोय की एका धावेला काय किंमत आहे, एका धावेची किंमत काय असते क्रिकेटमध्ये. त्या संघांना विचारा जे एका धावेने कधी कधी सामना हरतात, त्याच्यापेक्षा जास्त त्या खेळाडूला विचारा ज्याची मॅन ऑफ द सिरीजची बाईक एका धावेने जाते. काय दुःख असतं, रात्रभर झोप लागत नाही. त्यामुळे क्रिकेटमध्ये एका धावेला, राजकारणामध्ये एका मताला किती महत्व आहे. बॉल चांगल्या समोर खेळतात, यावेळेस मात्र फिल्डर आहे, मिसफील्ड झाली, परंतु इकडे काय किस्मत भी बहादुरों का साथ देती है. आणि इकडे चौकार आलाय. बंगला माडी फिराया गाडी फॉर्च्युनर ऑडी समर्थ माडी फिराया गाडी फॉर्च्युनर ऑडी. 7 चेंडू 11ची गरज है. कहते हैं कि हार और जीत हमारी सोच पर निर्भर है. अगर मान लिया तो हार और अगर ठान लिया तो जीत. नाट्यमय स्थिती मैदानाच्या आतमध्ये काय नाट्यमय स्थिती आहे. कधी सामना टीम पिसारवेच्या बाजूनं, कधी सामना टीम खुटारीच्या बाजूनं. बॅलन्स बिघडलाय, हाताची ग्रीप निसटली. खरं तर कैलासपूरजी पहिला ऑलरेडी जेव्हा तुम्ही 7-8 वर्षापूर्वी क्रिकेट खेळायचं, बॉलची साईज फार वेगळी होती, कमी होती. आता बॉलची साईज वाढली आहे, कदाचित हातामध्ये त्याची ग्रीप पाहिजे तशी मिळत नाही. आणि फुलटॉस आता पलटलाय, सामना पलटवार आणि सीमारेखा बाहेर. पंचांचा सिग्नल, षटकार आले की चौकार. परंतु चेक करूया आपण हाईट फॅक्टर, दोन्ही चेक करूया. यस, तिसऱ्या पंचांचा इशारा, नो बॉल आलाय. म्हणजे पिसारवे संघाच्या डगआउट मध्ये टाळ्या आल्या. चौकार येवो किंवा षटकार, परंतु आता नो बॉल तर आलाय. आनंदाची गोष्ट, आनंदाचे दोही आनंद तरंग. चौकार आलाय. 1+4 वार पलटवार. एक खराब फिल्डिंग, एक चूक किती मागात पडली आहे. 6 धावा, 7 बॉल 6 आणि प्रीत. बघा सगळं काही आता पिसारवे संघाच्या बाजूने आलाय. आणि रुपेश दादांनी अनाउन्समेंट केली होती की हा सामना जिंकला तर नाईट स्पर्धेमध्ये तुमच्या नॉनव्हेज जेवणाची व्यवस्था. बॉल पडल्यानंतर उंची जास्त आहे, पंचाने वाईट घोषित केलाय. 1 for the over. आता इशारा पण येणार, म्हणजे सगळं काही पलटलंय, सगळं पलटवार झालंय. नो बॉल होता, फ्रीट पण आहे. येणारा बॉल आता 1 for the over, म्हणजे तू बाउन्सर बी करू शकत नाहीये. आणि जरी जेल टेपला तरी फलंदाज बाद नाहीये. सगळ्या गोष्टी आता टीम पिसारवेच्या बाजून आल्यात. या कठीण परिस्थितीतून निघायचं असेल तर तुम्हाला जिद्दीनं क्रिकेट खेळावं लागेल. बघा आता चुका होत चालल्यात, त्या चुकांना सुधारावं लागेल. कारण आता शेवटचं अंतिम षटक आणि जिंकण्यासाठी
फक्त 3 धावेची गरज आहे. धाव पळकावरती धावा लागले एकूण आपण पाहतोय 44. जीवलग भाई सतीश केला जीवनामध्ये संघर्ष त्याने सुरू केला बिझनेस नाव साक्षी एंटरप्राइजेस साईबाबाची कृपा शिरावर साईबाबाची कृपा शिरावर त्याला कशाची कमी नाही अहो त्याला कशाची कमी नाही असा दिलाचा दिलदार हाय इनामपुरीचा सतीश भाई असा दिलाचा दिलदार हाय इनामपुरीचा सतीश भाई. क्या बात आहे. काय जबरदस्त संगीत महागुरु आपण ऐकलं. इनामपुरीचा सतीश भाई दिलदार व्यक्तिमत्व. खरं तर महागुरु आपण अनेक स्पर्धा कव्हर करतो. कधी कधी काही स्पर्धेमध्ये प्रेक्षकांना पाण्याची व्यवस्था होत नाही, पाण्यापासून वंचित राहावं लागते, कोणाला खायची व्यवस्था होत नाही. मात्र या स्पर्धेमध्ये बघा सगळ्यांना जेवणाची व्यवस्था प्लस सगळ्या गोष्टी या ठिकाणी मिळतात. काय म्हणाल? विनिंग स्ट्रोक शक्ती प्रदर्शन बॉलला पाठवलाय आमच्या कॉमेंट्री बॉक्सवर हवाई सबर. सामना जिंकलाय टीम पिसारवे. अभिनंदन. थँक्स योगेश मडवी. अतिशय दमदार लढत झाली आणि या लढतीमध्ये ते गावदेवी स्वर्गीय निरावंती 11 गावदेवी पिसारवे क्रिकेट संघाने नेत्रदीपक फलंदाजी करत सामना जिंकलेला आहे. त्यांचं अभिनंदन. आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ चैतन्येश्वर खुटारी क्रिकेट संघ आपण साक्षी ट्रॉफी मध्ये सहभाग घेतला. तुमचा मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. या दोन्ही फलंदाजांचं कौतुक करावं लागेल, खास करून योगेश मडवी. पाटील आमचे तळोज मजकूर यांच्याकडून आज पिसारवे संघाला जेवणाची व्यवस्था झाली. रुपये दादा आपलं देखील कौतुक आणि आभार व्यक्त करतो आणि सामना जिंकल्यानंतर